सुखाचे डोळे मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी भय चिंता
मग कैसे भय चिंता मग कैसे भय चिंता मग कैसे भय चिंता दासी सरली त्याची सरली व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार मने हरी तुका मने हरी मने हरी तुका मने हरी काही उरोने देवरी काही उरोने देवरी कायुरोने देवरे कायुरोने देवरे कायुरोने देवरे कायुरोने देवरे तुका मने हरी तुका मने हरी तुका मने हरे तुका मने हरी काही उरोने देवरे काही उरोने देवरे कायुरोने देवरे कायुरोने देवरे कायुरोने देवरे कायुरोने देवरे आगे सरले राधा आगे सरले सफल व्यापार झाला 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 सफल व्यापार विठोबार खुमाई हरे हरे विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरे हरे विठोबार खुमाई 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 रघुमाई विठाला 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 ठला ठला विठाला 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 पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठल विठ्ठल माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन करतो. या मंदिराची संस्थापना करण्यासाठी ज्यांनी आपलं स्व आणि सर्व जीवन सर्वस्व अर्पण केलं आहे, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री बनसी महाराज तांबे यांच्या हा पुण्यस्मरणाचा उत्सव आहे. महाराजांच्या संबंधाने असणारे काही भावना आहे त्या मला भावार्थानंतर प्रगट करायचे आहे. सुरुवातीला अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगातून एरझार कुणाची संपली, ते एरझार संपण्याकरता त्यांनी काय साधना केली, या साधनेतून त्यांना फल काय प्राप्त झालं आणि ते का मिळालं, अशा काही महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतात. या अवनी तलावर कोणतंही साधन निर्माण झालं असेल तर त्या साधनाच्या पाठीमागे काही साध्य ठरलेलं असतं. विना प्रयोजन जगतामध्ये काही निर्माण होत नाही. विचारसागरामध्ये असा विचार आला, या पृथ्वी तलावर डास निर्माण झाले, काय प्रयोजन? दुसऱ्याला चावणं एवढंच प्रयोजन. निष्प्रयोजन जगतामध्ये काही निर्माण होत नाही. प्रत्येक असणाऱ्या पदार्थाला काही ना काहीतरी प्रयोजन आहे, बाकीचा विस्तार करत नाही. देव दुर्लभ असणाऱ्या मनुष्य देहाचं काय प्रयोजन आहे? बडा भाग मानुष तन पावा. अत्यंत दुर्लभ असणारा मनुष्य देह प्राप्त झाला, याचं प्रयोजन जगद्गुरु तुकोबाराय 3 प्रकाराने सांगतात. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण, जेणे तो जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग. इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग, इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसे नारायण, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, जेणे तू जोडसे नारायण, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान,
बरोबर आहे. नाट प्रकरणामध्ये सांगतात दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन. प्रयोजन काय आहे? जेणे तो जोडसे नारायण, जेणे नासे भवरोग, जेणे नासे जीवपण. हे मनुष्य देहाचं प्रयोजन आहे. प्रयोजन जर एखाद्या व्यक्तीला हे प्रयोजन जीवनामध्ये साध्य नाही करता आलं, मनुष्य देहाची हानी आहे. एखाद्या व्यक्तीनं हे प्रयोजन संपादन केलं, मनुष्य देहाची सफलता आहे. इह चेद वेदित सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी. उपनिषदाचं प्रमाण आहे. भगवत प्राप्ती जर झाली तर सफलता आहे, नाही झाली तर या मनुष्य देहाची हानी आहे. शास्त्रामध्ये परीस नावाचा दगड आलेला आहे तो पाषाण विशेषच, पण सामर्थ्य त्याचं असं आहे, जर तो दगड याला लागला, याला काय म्हणतात? हा वा, नजर अधिष्ठानाची यांच्या. हो, काही लोक याला माईक म्हणतात. खरंय, हे माईक आहे. लोखंड खरंय. विठाला 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 विठाला. मराठी भाषेमध्ये याला ध्वनिक्षेपक म्हणतात. आवाज फेकतो ना, हा ध्वनिक्षेपक नाव आहे याचं. इंग्रजी भाषेमध्ये याला माईक म्हणतात. पण हे कशाचं बनलेलं आहे? लोखंडाचं बनलेलं आहे. याच्या एका अंशाला जर परीस लागला तर बाकी सगळ्या भागाकडे आपोआप सोनं होतं. तरी लोहे एक अंशे जगटली या परिसे, एरीकडे या पैसे सोरण होय. ज्ञानोबारा म्हणतात परिसाचं महत्व असं आहे, परीस जर याला लागला, याचा आकार बदलत नाही. किलोमध्ये असणारं याचं वजन बदलत नाही, पण परीस लागला तर याचं वजन वाढल्याशिवाय राहत नाही. कळलं तर बरं आहे. परीस याचा आकार नाही बदलणार, किलोतलं वजन नाही बदलणार, पण लोखंडाला लोखंड न ठेवता सोनं केल्यामुळे याच्या वजनात वाढ होते. लोहाचे अंग तूक न तोडिताची कणक, केले जैसे देख परिसे तेने. परिसाचं महत्व आहे. असा परिस जर मिळाला तर त्या माणसाने लोखंड घेण्याकरता आपली सगळी संपत्ती खर्च करावी. ज्ञानोबा म्हणतात बरं, परिसालिया हाती लोहा लागी सर्व संपत्ती, वेचिताये उन्नती साधक जायचा. तिथं जरी साधक आला तर तो काही परमार्थातला साधक नाही, सोन्याच्या पाठीमागा लागल्या साधक येतो. परीस जर मिळाला तर लोखंड घेण्याकरता त्याने सगळी संपत्ती खर्च करावी, ते त्याचं चांगलं प्रयोजन आहे. पण भांडण जर लागलं, जर त्याला हत्यार नाही मिळालं, अशा व्यक्तीने दुसऱ्याला मारण्याकरता परिसाचा वापर केला तर त्याचा तो दुरुपयोग आहे. हे झालं उदाहरण. अगावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, काचे मिळत ये प्रसंगी सोन्याचे होईल. पण तो परिस जसा इतरांना फेकून मारला तर त्याचा दुरुपयोग आहे. तसं मनुष्य देहात आल्यानंतर भगवत प्राप्ती झाली तर लोखंडाचं सोनं केल्यासारखं आहे. आणि सायासे करीशी प्रपंचित दिनानिशी, हे जर केलं तर त्या परिसाचा दुसऱ्याला मारण्याकरता केला दुरुपयोग, तशी हानी आहे. विठाला विठाला या देहात आल्यानंतर काय करावं? नारायणाची प्राप्ती करून घ्यावी, जीवपणाचा बाध करावा. पाठीमागे लागलेला आपला, इकडं बघ, इकडं रोग लागलाय आपल्याला एक. कोणता? भवरोग म्हणतात त्याला. म्हणे या रोगाची नावे यादी तर काही दवाखान्यात दिसत नाही. या भवरोगाची यादी दवाखान्यात दिसणारच नाही. का? ज्यांनी दवाखाना उघडला त्यांना सुद्धा हा आहे. विठाला विठाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. याला म्हणतात संसार, याला म्हणतात भवरोग. आणि हा रोग सगळ्यांच्या पाठीमागा लागला. या रोगातून मुक्तता करायची असेल
या देहातच करता येते. तैसे येणे शरीरे येणे जी चकारे चकार. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात चकार लय मोकार. विठाला तैसे येणे शरीरे नाही, तैसे येणेची शरीरे. शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. या शरीरामध्ये साधना केली तर येर झार आपल्याला संपविता येते. जाण्याचा येण्याचा जो मार्ग आहे त्याला म्हणतात येर झार. जन्माला येणं, मृत्यूला प्राप्त होणं याला येर झार म्हणतात. आपल्या गावरान भाषेत हेलपाटा म्हणतात याला. हो, दुसऱ्या भाषेत याला जन्म मरणाची वारी म्हणतात. आणि ही संपवायची असेल तर या मार्गावर दगड टाकता येतो, चिरा पडे. पण ते या देहात करता येतं. बरं, फक्त मनुष्य देहामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. कोणी कोणी प्रयत्न केले? मृत्यू लोकात अनेक राजे होऊन गेले. त्या राजांनी प्रयत्न केला, येरझार संपविण्यासाठी संपले नाही. आता अर्ध प्रमाण घेतो. येतना ही उरो आले अवतार, येरते पामर जेव केते. रंक होऊन गेले, राजे होऊन गेले, येरझार त्यांना संपविता आली नाही. मनुष्यगणाचा विचार सोडून द्या, थोडंसं आपण वरती जाऊ. वरती म्हणजे विचाराने. बरं, लगेच वर काही जाऊ नका. विठाला विठाला मानवाला येरझार संपविता आली नाही, नाही संपविता आली. थोडंसं वरती चला. आपल्यापेक्षा पुण्याने श्रेष्ठ असणारा एक लोक आहे, त्याला म्हणतात स्वर्गलोक. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. ते पुण्य संपादन करतात, पुण्य संपादन करून दिव्य भोग भोगतात. अश्नंती दिव्यान दिव्य देव भोगान. स्वर्गातला असणारा इंद्र, त्याची सुद्धा येरझार संपली नाही. ज्ञानोबा म्हणतात मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेच इंद्रपणाची उटी उतरे. आणि येऊ लागते माघारी मृत्यू लोका. त्यांना सुद्धा मृत्यू लोकाला यावं लागतं. जिथं इंद्राला यावं लागतं तिथं स्वर्गातल्या बाकीच्या मंत्र्याची काय कथा आहे? त्यांना यावं लागतं. इंद्रापेक्षा आणखीन एक मोठा आहे बघा, त्याच्या पलीकडे जीव वाढत नाही. जीव वाढून वाढून कुठपर्यंत वाढतो? फक्त ब्रह्मदेवापर्यंत. ब्रह्मेशा ना परोते, वाढणे नाही जेवाते. म्हणे मग ब्रह्मदेवाची तरी येरझार संपली का? नाही नाही नाही. ज्ञानोबारा म्हणतात पुनरावृत्तीचा ढीग घातला ढीग, त्याच्यावर शेवटचं माप म्हणजे ब्रह्मदेवाचं. मोठी माणसाला मानही मोठा असतो बुवा. हा, वैकुंठवासी गुरुवारी घोले बाबा म्हणायचे बुवा ब्रह्मदेव झाला म्हणजे काय झाला? ब्रह्मदेवाचा फक्त बारदाना मोठा आहे. विठाला कैसे थोरीचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा. परी पुनरावृत्तीच्या मापा शेग झाला. जे पुनरावृत्तीचे माप टाकले जातात, सर्वात वरचं माप ब्रह्मदेवाचं आहे. म्हणजे ब्रह्मदेवाला पुनरावृत्ती चुकत नाही, येरझार संपत नाही. इंद्र असेल किंवा राजे असेल त्यांना येरझार संपत नाही. मनुष्य देहात संपविता येते तर माणसं प्रयत्न करत नाही. मग येरझार संपतच नाही का? येरझार ब्रह्मदेवापर्यंत कुणाला संपत नाही हा नियम आहे, पण नियमाला अपवाद असतो. विठाला 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 व्यवहारातलं उदाहरण देतो. आपल्या सर्वांचा जन्म होत असताना मातेच्या उदरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्या सर्वांचा अगोदर जन्म डोक्याकडून होतो. हा नियम आहे, पण काहींचा पायाकडून होतो. हा अपवाद आहे. विठाला त्याला पायाळू म्हणतात. पायाळू ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात त्याचं. वा वा, इथं ओव्याची काही कमी नाही, मला माहित नाही. मागच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला कीर्तन झालं आणि खालच्या सगळ्या भाविकांनी
ओव्या सांगितल्या. आता जेवढ्या मला येतं तेवढ्या मी पूर्ण केल्या. ते आमचे एक गुरुबंधू आले होते, त्याने इथलं कीर्तन दुसऱ्या दिवशी आळंदीत ऐकलं आणि ते म्हणले आज 80 ओव्या झाल्या. विठाला विठाला विठाला. इथं झोपेतून मनुष्य जरी जागा केला ना, जागा केला तर एखादी झोपेची ओवी येईल. विठाला विठाला विठाला. काय सांगत होतो मी? पातळ काय? पायाळ पायाळू. पायाळू सगळ्यांचा जन्म उदरातून होत असताना डोक्याकडून होतो. हा नियम आहे. चांगलं लक्ष मुकत मारा, असं लक्ष पाहिजे बरं. हो, नाहीतर काही काही भागात असा अनुभव येतो. आमच्यासारखे वक्ते असे मस्तपैकी गावोगावी पोती सांगतात, दृष्टांत रंगवून सांगतात. सिद्धांताची जर ओवी आली आणि त्यांना असं वाटलं हे लय जडे, पण ते काय म्हणतात माहिती का, इथं नाथ महाराज लय खोल गेले, चला पुढं. विठाला 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 विठाला. नियमाला अपवाद आहे. अब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्ते तो कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना पुन्हा पुन्हा यावं लागतं. इरझार संपत नाही. पण भगवान गीतेत म्हणतात, जे मला प्राप्त होतात त्यांना पुन्हा जन्माला यावं लागत नाही. असे गीतेत 3 प्रमाण आहे. मामुपेत्ते तो कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आणि उपनिषदाचं प्रमाण नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते. विठ्ठला 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 विठ्ठला. मनुष्य देहामध्ये प्रयत्न करावा एरझार संपविण्याकरता. पुन्हा संसाराला प्राप्त व्हायचं नाही. सगळे तर पुनरावृत्तीला प्राप्त होतात. नियमाला अपवाद आहे. मग काही साधकांनी जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न विचारला, महाराज ब्रह्मदेवापर्यंत सगळे एरझार करतात, संसाराला प्राप्त होतात, असा कुणीतरी असेल ना की ज्याची एरझार संपलेली आहे? तुकोबारा म्हणतात, हो, एक व्यक्तिमत्व असं आहे की त्याची सरली एरझार, त्याची एरझार संपलेली आहे. त्याची एरझार संपली म्हणजे कोणाची एरझार संपली? कोणाची एरझार संपली? साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला साठविला हरी हरी साठविला हरी. हृदय मंदिरे हृदय मंदिरे त्याची धरली रधार त्याची धरली रधार. हृदय मंदिरे हृदय मंदिरे त्याची सरली रधार त्याची सरली रधार. साठविला हरी हृदय मंदिरे त्याची सरली रधार त्याची सरली रधार. साठविला हरी हृदय मंदिरे त्याची सरली रधार त्याची सरली रधार. साधकांनी प्रश्न विचारला, कोणाची एरझार संपली? उत्तर 1.5 चरणात आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरे त्यांची सरली एरझार. म्हणून मी एका वाक्यात प्रमाण दिलं, तुम्ही ते उत्तर 3 वाक्यात दिलं. विठाला 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 विठाला. उत्तर सार्ध चरणात आहे. सार्ध म्हणजे अर्ध्या सहित 1.
कारण तसा प्रश्न आहे. विक्षेप नका करू. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव विठाला 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 श्रोता दुष्टिता दरे वितुळे मांडला रसू. इतकं चांगलं वातावरण त्याला लय कष्ट लागतात. विठाला 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 काही अडचणी नाही. मी 1 तास बरोबर सगळं सोडवतो. श्रोते फक्त दूषित होऊ नका. श्रोता दुष्टिता तरे वितोळे मांडल हे लय बारीक शास्त्र आहे. याच्या करता वक्ता आणि श्रोता यांचा रक्त गुड जुळला पाहिजे. विठाला 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 कोणाची येरझार संपली त्यांची सरली येरझार. उत्तर आहे की नाही. पण दुसऱ्या चरणात उत्तर नाही पूर्ण होत. साठविला हरी जे हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार. 1.5 चरणामध्ये उत्तर पूर्ण होतं. जसा प्रश्न तसं उत्तर आहे. विठाला 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 काय साधना त्यांनी केली. त्यांनी साधना केली साठविला हरी. 2 प्रमाण असे. साठवला राहे क्रियापद महत्वाचं आहे बरं. साठवला वेगळं साठविला वेगळा. विठाला विठाला साठवला जर असेल तर सिद्ध महात्मा आहे आणि साठविला असेल तर साधक आहे. कारण साठविला यामध्ये प्रयत्न प्रधान आहे आणि साठवला यामध्ये सहज अवस्था आहे. विठाला इतकी मराठी सूक्ष्म आहे बरं. हो फार महत्व आहे. गोड आहे मराठी. मी काय म्हणावं ज्ञानो बरा म्हणतात. माझा मराठाची बोल कौतुके अमृतातीही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. गोड आहे गोड. साठविला म्हणजे प्रयत्न केला. संचय करणं हा जीवाचा स्वभाव आहे. संचय कोण करत नाही. सगळे संचय करतात. संचय किंवा संग्रहाचे प्रकार 2 आहे. काही विनाशी पदार्थ साठवतात आणि काही अविनाशी साठवतात. विठाला विनाशी पदार्थाचा संग्रह केला तर ते कुठं कुठं राहतात सुभाषितकाराने सांगितलं आहे. धनानी भूमो पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. जीव एकटा निघून जातो. विनाशी संग्रह केला तर कुठं कुठं राहतो. धनाचा संग्रह करा जमिनीत राहतं. काही लोकांनी आपल्या देशाच्या बँकेत पैसे ठेवले. ते गेले निघून. वारसदाराला काम आलं. पण काही एवढे अविश्वासी होते की त्यांनी आपलं धन परदेशातल्या बँकेत ठेवलं. स्विस बँकेमध्ये. असं उदाहरण मी नाव नाही सांगत त्यांचं पण मी ऐकलं असं. एका व्यक्तीने परदेशातल्या बँकेत धन ठेवलं. व्यक्ती मेला ना. मेल्यानंतर नातेवाईकाला माहिती होतं की याचं धन परदेशामध्ये याच्याशिवाय तर मिळत नाही. हा तर मेला आहे असं म्हणतात. त्यांनी डॉक्टरांना पैसे दिले आणि सांगितलं की हे मृत झाले असं घोषित करू नका. फक्त त्यांचा अंगठा तेवढा आम्हाला कापून द्या. का? कारण या अंगठ्याशिवाय तिथलं लॉक उघडणार नाही. फिंगरप्रिंट म्हणतात की नाही. थम थम विठाला विठाला अरे कितीही धन संग्रह केला. धनाने भूमो पशवष्ट गोष्टी सगळ्यांचा विस्तार करत नाही. विनाशी संग्रह केला तर जीवनाला बंधन प्राप्त होतं. असा संग्रह करावा की ज्यामुळे आपल्या बंधनातून सुटका होईल. विचारी माणसं योग्य साठवतात. विठाला कोणता पदार्थ साठविला हरी. कुठं साठवला. जेही हृदय मंदिनी. अंतकरण हे मंदिर आहे. मंदिर जेव्हा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपवित्र भाव नसेल तेव्हा त्या अंतकरणाला मंदिर असं म्हणतात. मंदिर
आपल्याला जर आरोग्याचं समाधान मिळालं ना तर त्यामध्ये एक वेगळं समाधान असतं. कधी कधी काही माणसं प्रवास जास्त करतात, जागरण झालं की आरामाच्या अभावी अन्न पचत नाही, किंवा विरोधी पदार्थ जर खाल्ले तरी अन्न पचत नाही. अजीर्ण झालेलं अन्न त्याचा पोटात आम तयार होतो, त्याला आम्लपित्त म्हणतात. जोपर्यंत ते पोटातून बाहेर येत नाही तोपर्यंत आरोग्याचं समाधान लागत नाही. त्या आम्लपित्ताचा 1 अंश जरी पोटात राहिला, 1 अंश, वरून तुम्ही सुग्रास भोजन जरी ग्रहण केलं तर त्या सुग्रास भोजनाला ते अन्न बाहेर वांती करण्याकरता भाग पाडतं. किंवा एखादी माशी गेली पोटामध्ये तर ज्ञानोबा म्हणतात, माशी आपण पया गिळवी परिपुडीला वांती शिन्नवी, ते कष्मळ आठवी आचरण. वाईट आचरण आहे. म्हणजे जर एखाद्याच्या पोटातून, चांगला आहे का, पोटातून जर अजीर्ण झालेलं कलुषित अन्न जर बाहेर पडलं तर तो मनुष्य आता मला लय बरं वाटतं म्हणतो. अरे पोटातला विकार गेला तर एवढं बरं वाटतं, मनातले विकार गेले तर किती बरं वाटेल. विठ्ठल ज्ञानोबा 17व्या अध्यायामध्ये व्याख्या करतात. मनः प्रसाद सौम्यत्वम नाना विकल्प जाळे सांडून गेल्या सकळे, मन राहे का केवळे स्वरूपेचे. याला मनाचं पावित्र्य म्हणतात. परमात्मा पवित्र आहे आणि पवित्र वस्तूला अंतःकरणात साठवायचं असेल हृदय मंदिर करावं लागतं. बरं, मंदिर करावं लागतं. तुका मने चित्त करावे निर्मळ, तुका मने चित्त करावे निर्मळ, तुका मन चित्त करावे निर्मळ, करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका मन चित्त करावे निर्मळ, तुका मन चित्त करावे निर्मळ. गोपाळ राये तेथे, येऊनी गोपाळ राये तेथे, येऊनी गोपाळ राये तेथे, येऊनी गोपाळ राये तेथे. विश्वासी तो करे स्वामी वारी सत्ता, विश्वासी तो करे स्वामी वारी सत्ता, विश्वासी तो करी स्वामी वारी सत्ता, विश्वास 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 तो करी स्वामी वारी सत्ता. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. श्रीमद भागवतामध्ये असं एक प्रमाण आलंय बघा. नारद महर्षींनी देवाची आराधना केली पूर्वजन्मामध्ये. ब्रह्मदेवाचं मानसपुत्र होण्याच्या अगोदर दाशीपुत्र होते नारदजी. भगवंताची आराधना केली. हृदयामध्ये आनंद रूपाने परमात्मा प्रगट झाला. काही काळाने तो परमात्मा गुप्त झाला. तिथं आकाशवाणी झाली, अविपक्व कषायानाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. ज्याच्या अंतकरणातले मल निघून गेले नाही अशा कुयोगी पुरुषाला माझं दर्शन होत नाही. अर्थात त्याकरता पात्रता, योग्यता, अर्हता असावी लागते. ज्याच्या अंतकरणातला कलुषित भाव आहे ना त्याला परमात्मा दिसत नाही. बघा, देव आहे सुकाळ दिशी. चांगलं मन असेल तर सगळीकडे देव आहे, आणि अभागी असेल तर दुर्भिक्षे. मग विठ्ठल विठ्ठल हृदय मंदिर
मंदिर करावं लागतं मंदिर. वा तया स्वांत करण जेता. कशाला एक पद सोडायचं मग? हा, कारण ज्ञानोबाऱ्यांचं मंत्र आहे ना ते स्वांत करण. तया स्वांत करण जेता सकळ कामोपशांता. परमात्मा परोता दूर नाही तरी जयाचे चोखटे मानसी. मी होणे असे क्षेत्र संन्यासी. जया निजेल्या ते उपासे वैराग्य गा. जे आगवाचे करणे लेले शांतीचे लेणे. जयाचे चित्त गवसनी व्यापकामत एरवी सर्वांच्या हृदय देशी. मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुर्य हरणीशी ते वस्तुगामी. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा राम. की भ्रांताशी काम विषयावरी विठाला विठाला अंतकरणातले विकार जावे लागतात. विकारा परमार्थ आपण किती दिवस करतो याला महत्व नाही. आपल्या अंतकरणातले द्वेष, मत्सर, तिरस्कार, ईर्षा, असूया, स्पर्धा किती कमी झाल्या याला महत्व आहे. मनात जर गाठी असेल ना तर परमार्थात येऊन सुद्धा रम्य समाधान मिळत नाही. विठ्ठल मनुष्य गरीब असला तरी चालेल, मनाने असा मोकळा पाहिजे बघा. मनाने मोकळा. आणि जो मनुष्य मोकळा असतो मनाने तोच आपलं मन मोकळं करतो. हृदय मंदिरी, हृदयाला मंदिर म्हणतात. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येवोने गोपाळ राहे तेथे ज्याचं चित्त. हा, त्रिविध मळक जे त्रिविध मळकटा तो सांडिलाशी सुवटावा. म्हणून गीतेसी माझा वसवटा झाला शिक. अर्जुना, कायिक वाचिक मानसिक किंवा मल विक्षेप आवरण सगळ्या मलाने तू सांडलेला आहे. म्हणून अर्जुना माझ्या सहित गीता राहण्याचं तो ठिकाण झाला आहे. विठ्ठल विठ्ठल शुद्ध वस्तूचा स्वभाव असा आहे, शुद्ध वस्तूचा स्वभाव की ते समोरच्याचं प्रतिबिंब ग्रहण करते. आपल्याला फेटा बांधायचा आहे तर भिंतीत नाही बांधता येत. भिंतीत फेटा बांधता येतो का? काही का माणसं आपल्यावर वजन टाकतात. विठ्ठल भिंतीत फेटा नाही बांधता येत. भिंत शुद्ध आहे आणि तोच आरशात बांधता येतो. आरसा स्वच्छ. तसं ज्याच्या मनात विकार आहे तिथं परमात्मा थांबत नाही. पण ज्याचं शुद्ध मन आहे परमात्मा गेल्याशिवाय राहत नाही. आमंत्रण नाही दिलं तर परमात्मा जातो. ज्याचं मन शुद्ध आहे परमात्मा त्याच्या हृदयात येतो. ज्याचं मन शुद्ध आहे परमात्मा त्याच्या घरी आमंत्रणा वाचून येतो. सुखे येतो घरा नारायण नारायण. सुखे येतो घरा नारायण नारायण. सुखे येतो घरा नारायण नारायण. सुखे येतो घरा नारायण. आनंदती सायास जावे वनंदारा. सायास जावे वनंदारा. येतो घरा नारायण. नायक सायास जावे वनंदारा. येतो घरा नारायण नारायण. सुखे 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 येतो घरा नारायण. परमात्मा त्याच्या हृदयात येण्यात नवल काय आहे? परमात्मा त्याच्या घरी येतो. सुखे येतो घरा नारायण. विदुर काकांनी आमंत्रण दिलं नव्हतं. आमंत्रण दुर्योधनाचं होतं. दुर्योधन के मेवा त्यागो. साग विदुर काकांची भक्षण केली आहे. त्याचं कारण अंतकरणात कलुषितपणा नाही. संत चरित्रामध्ये सूरदास महाराजांचं चरित्र आलंय बघा, गोड आहे. तुलसीदास महाराजांचं आणि त्यांच्या चरित्रामध्ये बराचसं साम्य आहे.
काही घटना समान आहे. बिल्व मंगळ हे त्यांचं नाव. धर्मपत्नीवर अतिशय प्रेम. काही कामासाठी निघून गेले, घरी आले तर धर्मपत्नी घरी नाही. आईला विचारलं कुठे, म्हणे ती दिगिरी माहेरी. का? दिवाळीला अजून वेळ आहे, लय लवकर गेली. विठाला विठाला अरे घरामध्ये काहीतरी काम असेल, अचानक निरोप आला गेले निघून. पत्नीवर प्रेम आहे, निघून गेले. धर्मपत्नी समोर उभे राहिले आणि धर्मपत्नीने सांगितलं, आपण माझे पती आहात. पती आहात, आपण परमेश्वर आहात. नासक्या कुसक्या देहावर एवढं प्रेम करता. एवढंच प्रेम जर देवावर केलं असतं तर देव तुम्हाला भेटले असते. तुकोबारायांचं प्रमाण आहे. उपदेश तो भला त्या हाती, झाला चित्ते धरावा. नये जाऊ पात्रावरी, कवटे सार नारळी. स्त्रीपुत्र बंदीजन नारायण स्मरविती, म्हणून त्यांचा उपदेश ग्रहण करावा. स्त्री आपल्याला म्हणती देवा करता एवढा प्रयत्न केला असता. श्री एकनाथी भागवतामध्ये सुद्धा अशीच उभी आहे. द्रव्याला गे भावार्थता, जैसे कष्ट ते सर्वथा. तैसा कष्टे जरी परमार्था, तै ब्रह्मतत्वता खिळणे होय. द्रव्यासाठी माणसं जेवढे कष्ट करतात तेवढे कष्ट देवासाठी केले तर देव आपल्या अंगणात खेळायला येईल. विठाला 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 विठाला. पत्नीचा शब्द मनाशी लागला, निघाले. निघाले तर द्वारकेच्या रस्त्याला लागले. ज्ञानोबारा म्हणतात, एखादा घरातून ते राग राग निघाला वा, द्वारकेच्या रस्त्याला लागला तर पाय दुखतात पण वाया जात नाही. रोषे निघाले अवचटे, पडिले द्वारकेचे वाटे. ते शिने परी सुनाटे, नवचती पदे. त्याचे पाय दुखतात, प्रवास वाया जात नाही. द्वारकेच्या रस्त्याला लागले पण पुन्हा डोळ्यांनी धोका दिला. सध्याच्या काळात जास्त धोका कोण देत आहे आपल्याला? डोळे. हो, डोळे धोका देतात. कशावरून? आपण मोबाईल किती वापरतो यावरून कळतंय आपले डोळे किती धोका देतात. विठाला विठाला जर आपल्याला 1.5 GB पुरत नसेल, 2 GB प्लॅन पुरत नसेल आपल्याला एका दिवसासाठी, तर आपले डोळे आपल्याला धोका देतात. विठाला रूप नावाच्या विषयामुळे धोका मिळाला, डोळेच ठेवायचे नाही. डोळे फोडून टाकले, झाले आंधळे. रस्ता नाही सोडला. निघाले द्वारकेचे वाटे, द्वारकेचा रस्ता सोडला नाही. प्रवास करता करता एका गावातून गेले. जंगलातून अरण्यात, अरण्यातून डोंगरावर चढले. पठार भागावर गेले आणि आता 2-3 पावलं टाकले तर दरीमध्ये कोसळण्याचा प्रसंग येणार आहे. भगवान म्हणाले, हे आहे आंधळा, पण आपल्याला तर सगळीकडे डोळे आहे. सर्व तपानी पादम तत् सर्व तोक्ष शिरोमुखम सर्व रूप रूपसे वा सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे. विठाला विठाला आपल्याला तर सगळीकडे नेत्र आहे. 8 वर्षाच्या वयामध्ये परमात्मा प्रगट झाले आणि हाक मारली, ओ सूरदास. ते सूरदास आंधळे होते पण हुशार होते. ते म्हणाले, मी 3 दिवसापासून प्रवास करतोय, साधा मला चिमणीचा आवाज नाही आला, चिमणीचा सुद्धा. ज्या अर्थी बालकाचा आवाज आलाय हा माझा कृष्ण कन्हैयाच असला पाहिजे. याला म्हणतात आंधळ्याचा अनुमान. हो, देव कधी कोणामध्ये भेद नाही करत. देवाने जर एखाद्या व्यक्तीला एखादा अवयव कमी दिला ना, तर ज्याला अवयव कमी असतो त्याला काही ना काही जास्त असतं. बघा, एखाद्याला डोळे नसतात, त्याचे डोळे कमी असतात पण हाताले चाप्टर असतात. नाणं द्या ते बरोबर ओळखीत आहे, नोट द्या हातामध्ये ते लगेच ओळखीत आहे. अरे ही जुनी 1000ची आहे. विठाला विठाला मारू नका. ते देह निकृष्ट आहे. हस्तकृपा मिळाली. सूरदासाने ओळखलं, हा हात दिव्य चैतन्याने संपन्न आहे. आंधळे माणसं
आपला हात दुसऱ्याच्या हातात नाही देत, दुसऱ्याचा हात आपल्या हातात घेत असतात. सूरदास टाळ्या नका वाजू, मी तुम्हाला वेळ देणार आहे, आता वाजवा. विठ्ठल विठ्ठल तुम्ही का सभेला जाता का जास्त? हा, सभेचे संस्कार आहे मग. विठ्ठल विठ्ठल इथले संस्कार सभेला लागले पाहिजे. तुम्ही सभेतले इथं घेऊन येता. विठ्ठल विठ्ठल सूरदासाने देवाचा हात आपल्या हातात पकडला. भगवान म्हणाले, अरे हे आंधळ नाहीये, हे बैर सुद्धा नाही, लय हुशार आहे. अरे मी योग्यांच्या हाताला लागत नाही, याने तर मला पकडलाय. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो आम्हा पासे मागे पुढे. मी कुणाच्याही तावडीत न सापडणारा आंधळा मला पकडतोय असं म्हटल्याबरोबर भगवंताने त्या हाताला इसका मारला आणि आपली सुटका करून घेतली. सूरदासाने शब्द वापरला, देवा दुर्बल आहे मी, दुर्बल. दुर्बल असल्यामुळे माझ्या हातातून जातोय, यामध्ये काय पराक्रम आहे? हिम्मत असेल माझ्या हृदयातून जाऊन दाखव. हस्तम उत्क्षिप्ययातोषी बलात् कृष्ण किंमत भूतम हृदयात यदि निर्यासी पौरुषम गणयामी ते. हिंदीतलं पद फार गोड आहे. हात छोडा कर जात हे दुर्बल जानत मोय. माझ्या हाताला इसका मारून जातो, मी दुर्बळ आहे, पण प्रभू मेरे हृदय से जाय मर्द कहावे तोय. विठ्ठल भगवान म्हणाले, फार हुशार आहे हा सूरदासा. काही इच्छा आहे? काही नाही प्रभू, फक्त मला नेत्र द्या, नेत्र. भगवंताने नेत्र प्रदान केले. वंशी विभूषित करा नवनिर्धावा कोटी कंदर्प दर्पहारी अनंत ऐश्वर्य निकेतन. भगवंताचं सौंदर्य नकशिकांत निहाळलं आणि पुन्हा भगवंताला सांगितलं, देवा आता एक काम करा. मग काय? मला पहिल्यासारखं आंधळ करा. भगवान मला काही काम आहे की नाही आम्हाला? म्हणजे तारीख आम्ही द्यायची आणि रद्द आम्हीच करायची. विठ्ठल विठ्ठल अरे काही काम आहे का नाही? डोळे द्या, पुन्हा काढून घ्या. का काढून घ्या? त्यांनी सांगितलं, देवा नकशिकांत तुला माझ्या नेत्राने मी माझ्या हृदया मंदिरात तुला साठवलेला आहे. साठविला हरी देखिला डोळा बैसला मनी. नेत्राच्या द्वारे मी तुला मनात ठेवला आहे. आता तुझं दर्शन मला हृदयात बंद करायचं. ज्या डोळ्याने तुला पाहिलं त्या डोळ्याने आता मला संसार पाहायचा नाही, म्हणून मला आंधळ कर. विठ्ठल हा झाला एक अर्थ. दुसरा अर्थ प्रक्रियेतला सांगून जातो. हरी शब्दाचा अर्थ होतो ब्रह्म, आणि ते ब्रह्म आपल्या हृदयामध्ये साठवणं म्हणजे सामान्य चैतन्याला अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीच्या द्वारे विशेष भावाला प्रगट करणं. लाकडामध्ये सामान्य अग्नी पण कामाचा नाही. घर्षणाच्या द्वारे विशेष अग्नी प्रगट झाला. जसा तो अंधकाराला नष्ट करतो तसं हरी हे सामान्य आहे ब्रह्म, पण जर ते हृदय मंदिरामध्ये अहम ब्रह्मास्मी या रूपाने विशेष भावाला आलं की मग ब्रह्मज्ञानाने त्यांची सरली रधार झाला सफळ व्यापार, असा त्याचा एक लाक्षणिक अर्थ होतो. साठविला हरी जे हृदय मंदिरी त्यांची सरली रधार झाला सफळ व्यापार. जसं हृदयाला मंदिर म्हटलंय तसं ज्ञानेश्वरीमध्ये काही मंदिर आलेत. विठ्ठला कुंडलिक नवव्या अध्यायामध्ये एक मंदिर आलंय बघा. वा, मी तिथं येणारच आहे. मनोनिगावधारी तो बुद्धी की सोपारी करी तरी सहजे आपुल्या मनोमंदिरी न विसंबे माते. हे आहे मनोमंदिर. 17व्या अध्यायामध्ये एक मंदिर आलं. होतो अज्ञानाचा अंधारा ओ संतित जन्म वाहरा तो आत्मप्रकाश मंदिरा आता आणले. मनाचं मंदिर
आत्मज्ञानाचं मंदिर, तसं 18व्या अध्यायामध्ये एक मंदिर आलंय जे व्यासांनी तयार केलंय. विठाला विठाला अभंगात हृदय मंदिर आलं ना, म्हणून थोडा विस्तार करतो, कारण मला आता या मंदिरात यायचंय. विठाला विठाला व्यास सहजे सूत्रे बळी, तेने निगमरत्नाचळी, उपनिषदार्थाचे माळे माझे खांडिली. गीता प्रासाद म्हटले बघा, ऐसा गीता वैष्णव प्रासाद असं म्हटलंय. 18वा अध्याय कळस विशद, म्या म्हणितला हा भेद जाणून, ऐसा व्यासे विंदानिये, गीता प्रासाद जोडनिये, आनोनी राखिले प्राणिये नाना परी. गीता नावाचं मंदिर व्यासांनी तयार केलं. व्यासांना काय काय कष्ट पडले त्या 18व्या अध्यायातल्या सगळ्या ओव्या पाहून घेण्यासारख्या आहे. विठाला विठाला गीता नावाचं मंदिर तयार, बसा बसा बसा, विठाला विठाला गीता नावाचं मंदिर व्यासांनी तयार केलं आणि त्या मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या प्राणी मात्रांचं रक्षण केलं. गीता नावाच्या मंदिराला काही जण प्रदक्षिणा करतात. एक प्रदक्षिणा जपाची या, बाहेरोनी करीती या, एक ते श्रवण मिशी छाया सेविती जयाची, एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड भीतरा, घेऊनी रिगती गाभारार्थ ज्ञानाच्या, ते निजबोधेवरावरी, भेटती आत्मया श्री हरी, परी मोक्ष प्रासादी सरी सर्वायाथी. गीता नावाच्या मंदिराला काही प्रदक्षिणा करतात पारायण, काही सावलीत बसतात श्रवण, आणि काही मात्र देवाला आलिंगन देतात अर्थचिंतन. श्रवणे अर्थे पठणे मोक्षचे लाभे. हा गीता नावाचं मंदिर आहे, पण आपल्याला कठीण आहे, संस्कृत भाषेत आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरीचं मंदिर तयार झालं. ज्ञानोबा म्हणतात केले देशी कार लेणे. विठाला विठाला तेथ महेशान्वय संभोते, निवृत्तीनाथ सुते, केले हा केले ज्ञान देवे गीते, देशिकार लेणे. विठाला व्यासांचं मंदिर गीता मंदिर आहे. जशी गीता आणि भगवान श्रीकृष्ण वेगळे नाहीत, मनोनी मज काही समर्थने आता विषय नाही. गीता जाना हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. श्री भगवत गीता आणि भगवान श्रीकृष्ण वेगळे नाही. तसं मराठी भाषेतलं ज्ञानेश्वरी हे मंदिर आहे. ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबराय अजिबात वेगळे नाही. जसं व्यासांचं मंदिर महत्वाचं, तसं ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मंदिरही महत्वाचं. ज्ञानेश्वरीचं मंदिर म्हणजे ग्रंथाचं मंदिर ज्या स्तंभाला ज्ञानोबाने पाठ देऊन निर्माण केलं, त्या स्तंभाचंही मंदिर महत्वाचं. विठाला गीता मंदिर उभारणारे, ऐका बरं, गीता मंदिर उभारणारे व्यास आहे. ज्ञानेश्वरीचं मंदिर रचना करणारे ज्ञानोबाराय आहेत. आणि ज्ञानेश्वरीच्या पैस खांबाचं मंदिर तयार करणारे आदरणीय बंसी महाराज आहे. म्हणून या अर्थाने साठविला हरी जे हे हृदय मंदिरी, त्यांच्या हृदयामध्ये हेच मंदिर विराजमान आहे. म्हणून त्यांची सरली धार झाला सफळ व्यापार. शास्त्राचा नियम आहे, जे आत अनुभवाला येतं त्याचा बाहेरही साक्षात्कार होतो. परमात्मा हृदयामध्ये आला, बाहेर येत नाही का? येतो ना. बाहेर येणं याला हस्तगत होणं असं म्हणतात. साठविलेला हरी जर हातात आला तर फल काय? हरी आला हातात, हरी आला हातात, हरी आला हातात, हरी आला हातात.
कैसे भय चिंता मग कैसे भय चिंता त्यांची सरले झार त्यांची सरले झार मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता त्याची सरली धार त्याची सरली धार मग कैची भय चिंता त्यांची सरली झार त्यांची सरली झार मग कैची भय चिंता त्याची सरली पार खुमार पार खुमारी पार खुमारी खबरदार हरी आला हाता वाक्प्रचार आहे बरं. हरी हाता तेन हस्तगत होणं स्वाधीन होणं ताब्यात येणं. परमात्मा जर आपल्या स्वाधीन झाला, कोणाच्या स्वाधीन होतो बरं? प्रेमाच्या स्वाधीन. वैकुंठवासी गुरुवर्य श्री निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांनी एक प्रमाणाचा गोळ अर्थ सांगितला. प्रेमसूत्र दोरी. प्रेमाला सूत्रही म्हटलं आणि दोरी म्हटलं. मग आता एक तर प्रेम सूत्र म्हणजे धागा तरी असेल, नाहीतर मग दोरी तरी असेल ना. बाबांनी त्याचा अर्थ फार गोड सांगितला. काय महापुरुषांची प्रतिभा शक्ती असते किंवा त्यांची ऋतंभरा प्रज्ञा असते. अर्थ करण्याकरता त्याला नवनवोन्मेष शालिनी असे बुद्धी म्हणतात. ऋतंभरा प्रज्ञा. त्यांनी शब्द सांगितला प्रेमाला सूत्र का म्हटलं? अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. कळत नाही ना, म्हणून प्रेमाला सूक्ष्म असल्यामुळे सूक्ष्मतरम अनुभव रूपम. हे प्रतीक्षणम वर्धमानम शब्द आले की नाही? गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. सूक्ष्मतर प्रेम असल्यामुळे त्याला म्हणतात सूत्र. धाग्याप्रमाणे प्रेम बारीक असतं, पण बलवान असणाऱ्या देवाला बांधतं म्हणून त्याला दोरी म्हणतात. विठ्ठल परमात्मा प्रेमाने आकळला जातो. आकळला जातो बरं. ज्ञानोबाऱ्याला 11व्या अध्यायामध्ये आश्चर्य वाटलं. आतापर्यंत लय भक्त झाले वा अतुल बळे प्रबळ बळे बंधन. परमात्म्याचं बळ फार मोठं आहे, पण प्रेमाच्या बंधनाने बांधला जातो. देव ज्ञानोबाऱ्या म्हणतात 11व्या अध्यायामध्ये आतापर्यंत भक्त फार मोठे झाले, देवाने सगळी एकीकडे ठेवली. परित्याग हवेची एकीकडे ठेवली. सापे कृष्ण सुखा एकंदर जाहले. जी दिवसी हुनी जन्मले पांडव हे. परिपाचा यात अर्जुना. श्रीकृष्ण सावियाचे झाला आधीना. कामुक का जैसा अंगना पैता की जे. पडविल पाखुर ऐसे न बोले. या परिक्रीडा मृग हे तैसा न चाले. कैसे दैव येत सुरवाळले ते जाणू नये. हा कोपे के निवांत साहे. हा रुसे तरी जावेत जाये. आणि शब्द वापरला नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. भक्ताला वेळ लागणं समजू शकतो आपण, कारण भक्ताला वेळ लागतं. बरेच माणसं भक्ताला वेळच म्हणतात.
ऐसे काय नेन तुझी आवडी झाली प्रसन्नता आमची वेडी म्हणून गोप्याची गुढी उभविली जगी. विठाला विठाला भक्ताला वेड लागणं साहजिक आहे, पण देवालाच वेड लागलं म्हण. नवल आहे नवल, नवल पिसे लागले आहे. कोणाला? पार्थाला नाही, देवाला. कारण शब्द काय? पार्थाची षष्टी, यष्टी नाही, षष्टी षष्टी. पार्थाची म्हणजे अर्जुनाची. अर्जुनाचं देवाला वेड लागलं. वेड म्हणजे तो हस्तगत झालाय. म्हणून तर सारथ्यपणा पार्थाचे करीत असे हरी आला हाता. मग त्या साधकाला भक्ताला भय राहत नाही, भय राहत नाही. आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी. जयद्रथाने अभिमन्यूचा, अभिमन्यूच ना, अभिमन्यूचा ते युद्ध नीतीच्या नियमाचं उल्लंघन करून 5-7 जणांनी अभिमन्यूला मारलं. सायंकाळी भगवान शिबिरामध्ये आले तर ते रथ कुठं लावावा, घोड्यांची व्यवस्था कशी करावी याकरता देवाचा वेळ गेला. पण थोडक्यामध्ये गाडी पार्किंग करायला वेळ लागला. विठाला विठाला शिबिरामध्ये सगळ्या भावांचे तोंड पडलेले. धर्मराजाने सांगितलं अर्जुना आम्हाला क्षमा कर म्हणे. का? आज युद्धामध्ये तू एका बाजूला गेला, दुसऱ्या बाजूला चक्रव्यूहाची रचना झाली, आम्हाला माहितीच नाही. अभिमन्यूने प्रवेश केला पण बाहेर आत येता नाही आलं. 4 भाऊ आम्ही पण तुझ्या एकुलत्या एका मुलाला वाचू नाही शकलो. कोणी मारलं? अरे मारलं याचं आम्हाला काही दुःख नाही वाटलं, पण जयद्रथाने मात्र देहाची विटंबना केली. बाप हे बाप. अर्जुनाने लगेच प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्त होईपर्यंत एक तर जयद्रथ राहील, नाहीतर मग हा अर्जुन अग्निकाष्ठ भक्षण करेल. आणि मग परमात्मा शिबिरात उशिरा आले. उशिरा जसे काही लोक येतात ना, असं उशिरा आले. भगवान म्हणाले अरे अर्जुना दोन्हीकडे आपलीच हानी आहे. म्हणे कसं काय? जर जयद्रथ नाही मारला तर तो अग्नीत उडी घेणार म्हणे. मग आणि मारला तर तरी तुलाच मारावं लागेल. जयद्रथाच्या बापाने म्हणजे वृद्ध क्षत्राने तपश्चर्या केली आणि तपश्चर्येत वरदान मागून घेतलं, माझ्या मुलाचं मस्तक जमिनीवर पाडण्याकरता जो कारण ठरेल त्याच्याही मस्तकाचे 100 तुकडे होतील. म्हणजे तू जर मस्तक उडवलं तर तुझे 100 तुकडे, नाही मस्तक उडवलं तर अग्नीत राख होणार. दोन्हीकडे तुझ्या हानी आहे. म्हणून प्रतिज्ञा करताना विचार करून देत जा. आश्वासन देत जाऊ नको. 5 वर्षात होईल का नाही पाहत जा. विठाला विठाला ते अर्जुनचे म्हणले नाही आता गेले हो न चले आता काय, आता काय नाही. शब्द गेला गेला. 6 वाजता शब्द निघून गेला होता. उद्या मरण आहे सूर्यास्ताला. भगवान म्हणाले काळजी असन अर्जुनाला, भय तरी असेल ना. भय मृत्यूचं भय कसं होईल कसं नाही चिंता. ज्याला चिंता असेल झोप नाही येत. बरं हो नाही येत. तुम्ही बघा जे माणसं दिवसभर अप्रामाणिक भ्रष्टाचाराने वागतात ना त्यांना झोप नाही येत. म्हणून कमी कमवावं, टेबला खालून व्यवहार करू नये. झोप नाही तशा माणसाला. ज्या पैशाने आपली झोप उडत असेल ते पैसे काय कामाचे. विठाला विठाला आपली व्याख्या आहे श्रीमंताची. ही काही ग्रंथात नाही पण आपली व्याख्या आहे. जमिनीला पाठ लागल्याबरोबर ज्याला 2 ते 5 मिनिटात झोप येते ना सर्वात श्रीमंत आहे तो. सर्वात पुढचा आहे का? हा टाळ्या नका वाजू म्हणलं ना. सभेत गेले काय? कीर्तनात आहे तुम्ही. जमिनीला पाठ टेकल्याबरोबर 2 मिनिटात ज्याला झोप लागते त्याला दिवसभर कष्ट करावे लागतात. सर्वात श्रीमंत. पण ही श्रीमंती बऱ्याच श्रीमंताच्या वाट्याला नाही. विठाला विठाला चिंता आणि भीती जर असेल तर झोप लागत नाही. भगवंताला असं वाटलं अर्जुनाला झोप नसेल लागली. भगवान शिबिरात गेले आणि पाहिलं तर रात्री 12 वाजता जसे काही माणसं कीर्तनात गाढ झोपतात. इथं नाही अजून कोणी करते. हे नाही झालं अजून. मग हे झालं की सुखे मी निजलोगा शून्य सारून येते ते
असं घडतं कधी काय माणूस लगे. आता तुमचा सप्ताह बरा आहे, आश्विन महिन्यात आहे. आमचा सप्ताह हिवाळ्यात असतो, पौष महिन्यात. आणि कीर्तन छापतात 8:30ला, होतं सुरू 9ला. मग आता मग लांब आणि वातावरण चांगलं असतं ना. महाराजाला वाटतं असलं वातावरण परत मिळणार नाही. ते 9ला सुरू होतं, कधी कधी 11, 11:30 होतात. पण आमचे लोक लय हुशार. पौष महिन्यात थंडी असते ना, ते येताना रगी घेऊन येतात, स्वेटर कानटोपी, म्हणजे ऐकायचं तोपर्यंत ऐकायचं. आणि नंतर महाराजाला वाटतं समाधी लागली, घेतात झोपा. विठाला विठाला सोडून द्या विषय तो. भगवंताला असं वाटलं अर्जुनाची झोप उडाली असेल. रात्री 12 वाजता जाऊन पाहतात तर अर्जुनाला गाढ झोप लागली, गाढ. भगवंताने असं हलवून जागा केला अर्जुनाला. अरे अर्जुना, उद्या मरणाचा प्रसंग आहे बाळा आपल्यावर, सायंकाळपर्यंत, आणि तो खुशाल झोपा काढतोय. अर्जुनाचं उत्तर ऐका, देवा तू जर जागा असेल तर आम्हाला झोपायला काय हरकत आहे. विठाला विठाला तुझ लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता. तुझ लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता. देवा तुला चिंता आहे ना आमची. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. ते एकवटुनी जी क्षणी अनुसरले गा माझे वाहनी, तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली. मनोनी गा भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता आथी मी सदा एरवी तरी माझी या भक्ता. आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता. कोराण मागे एका श्लोकात 2 वेळा बरं या, दोन्हीमध्ये चिंता नाही. माझी या भक्ता संसाराची चिंता, मनोनी गा भक्ता नाही एकही चिंता. देवा आम्ही चिंतन करावं, आम्ही विष्णुदासी. देव घ्यावा चित्ते होणार ते होते प्रारब्धेची. किंवा आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तू जागा असेल तर आम्हाला झोपायला हरकत काय आहे. दुसऱ्या दिवशी युद्धाला प्रारंभ झाला. प्रारंभ या सगळ्यांना कळालं होतं अर्जुनाची प्रतिज्ञा. ते म्हणाले फक्त एक काम कर जयद्रथ, फक्त उद्या सूर्यास्तापर्यंत शिबिरातून बाहेर नको निघू. फक्त उद्या दिवस तू प्रचाराला येऊ नको. आम्ही काय करायचं ते करू, मग ते रात्रीत फिरू आम्ही सगळं. फक्त तू उद्या संध्याकाळ शिबिरातून बाहेर येऊ नको सूर्यास्तापर्यंत. अर्जुन खरं बोलणार आहे, नक्की अग्नीमध्ये तो उडी मारेल. फक्त तो संध्याकाळपर्यंत बाहेर यायचं नाही. जयद्रथाचा शोध घेतात. 12, 1, 2, 3, 4 वाजून गेले, घामाघाम झाले. पण अर्जुनाला जयद्रथ काही सापडलं. तो आलाच नव्हता बॅटिंगला, त्याला बाहेर काढलंच नव्हतं. त्याला म्हणजे आज ओपनर नाही, हा सगळ्या शेवटी तुझा नंबर. काढलंच नाही त्याला बाहेर यांनी, कारण यांना माहित होतं अर्जुनाचा जर वध झाला युद्ध जिंकलो आपण, काही अडचण नाही. भगवंताच्या लक्षात आला हा काही म्हणणार नाही. पण हा जर काही म्हणत नसेल तर मग आपण काहीच करायचं नाही का. नाही नाही, ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयांचे काही एक सांगे जे मी न करी जे मी सर्व करी. 2 पाठेवर असे, जे मी न करी मी करणार नाही, अरे सर्व करी. अर्जुनाला न सांगता भगवंताने सूर्यास्त झाला असा भास करविला. झाला सूर्यास्त. नियम सूर्यास्तानंतर युद्ध नाही करायचं. सरण रचला, अग्नी लावला, आणि आतापर्यंत सकाळपासून सूर्यास्तापर्यंत जो जयद्रथ असा कोंडून धरला होता. कोंडून धरीन जेवे असा धरला होता तो आतापर्यंत. त्याला दम निघतोय. तेव्हा आता अर्जुनाचं मरण पाहायला आपल्याला जायचं. निघाला मग शिबिराच्या बाहेर, लोकांची गर्दी होती, त्याला मागून काही दिसेना. भगवान म्हणाले, अरे अर्जुना असा रिकामे हातान जाऊ नको अग्नीत, धनुष्याला बाण लाव. चल स्वर्गात असं वजनात जायचं बाण लावून, धनुष्य बाण निशाण घेऊन जायचं. विठाला विठाला धनुष्य बाण घेऊन जायचं. धनुष्य बाण असं नाही जायचं म्हणे रिकाम्या हाताने. धनुष्याला बाण लावला, प्रत्यंच्याला बाण लावला. प्रदक्षिणा 3 पूर्ण झाल्या
आणि पावलं टाकणार. जयद्रथ समोर आला, त्याला मागून काही दिसेना. त्याने असे बऱ्याच टाचावर केल्या पण काही दिसेनाच. लोकाला बाजूला सारलं त्याने, हो म्हणे बाजूला. आणि अर्जुनाच्या समोर जाऊन म्हणतो, पाहतोस काय, चल अग्नीत प्रवेश कर. भगवान या क्षणाची वाट पाहत होते. जोपर्यंत शत्रू योग्य टप्प्यात येत नाही तोपर्यंत सर्जिकल स्ट्राईक, तोपर्यंत एअर स्ट्राईक, तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर करायचं नसतं. विठाला विठाला शत्रूची माहिती असावी लागते. मग भगवान वाटच पाहत होते आणि लगेच सुदर्शन चक्र बाजूला. भगवान म्हणाले, अर्जुना सर्वनाम बघा बरं, नाहीतर मग हा सूर्य तो जयद्रथ असं नाही, तो सूर्य लांबचं सर्वनाम आहे ना, हा जयद्रथ असं. असा बाण मारायचा, याचं मस्तक याच्या बापाच्या हातात जाऊन पडलं पाहिजे वनात. तसाच बाण मारला महाराज. जयद्रथाचं मस्तक घेऊन तो बाण निघाला, वनात जाऊन पडला. वृद्ध क्षत्रात तपश्चर्या करत होता, त्याच्या हातात असं मस्तक जाऊन पडलं. त्याला पहिल्यांदा असं वाटलं हे नारळच आहे. सवय मी फक्त नारळच म्हणलो, तुम्हाला बाकी सांगायची गरज नाही. हा, शाण्यावर काय सांगावं लागतं. त्याला असं वाटलं पहिल्यांदा नारळच आहे. पाहिलं तर आपल्या मुलाचं मस्तक घाबरला. 2 हात बाजूला गेले. काय झालं, माझ्या मुलाचं मस्तक जमिनीवर पाडायला जो कारण ठरेल त्याच्या मस्तकाचे 100 तुकडे. वृद्ध क्षत्र नष्ट झाला. का, हरी आला हाता. मग कैसे भय चिंता. आळशी माणसाने चिंतन करावं बरं, मग चिंता परमात्मा करतो. नाही तर काहीच करत नाही आणि मला चिंता करायची गरज नाही असं नाही. आवडीने भावे हरिनाम घेसे कर्म आहे भक्तीचं, ते केलं तर मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नाही तर मग आळशी राहिला आणि काही नाही करा असं काही नाही. हे सगळं का घडतं, तो का म्हणे हरी पुरवणे देवरी. हरीचा एक स्वभाव आहे, जो सर्व हरण करतो म्हणून त्याला हरी म्हणतात. एक प्रमाण आलं, आता मला भागवतातलं कुठलं माहिती नाही पण वाचण्यात आलं. देवाचा अनुग्रह ज्याच्यावर होतो ना, परमात्मा त्याचं सर्व अपहरण करतात. यस्य अनुग्रहम इच्छामि तस्य सर्वम हराम्यहम. ज्याच्यावर मी अनुग्रह करतो ना त्याची भरभराट नाही होत. चांगला आहे का बरं. परमार्थामध्ये येऊन जर आपली भरभराट होत असेल, व्यावहारिक, देवाची आपल्यावर कृपा नाही. देवास प्रमाण आहे, देव भक्ता लागे करून दे संसार, अंगे वारावार करून ठेवी. शेवटचं प्रमाण फार गोड आहे. तो कोबार म्हणता मला ही साक्ष आली. देव भक्ताला संसार नाही, परमार्थ चांगला करू देतो. म्हणून परमात्मा सर्व अपहरण करतो. या प्रमाणाचा विस्तार करण्यासाठी निळोबारांची गवळण फार गोड आहे. घरी जाऊन पहा. माझ्या मीपणाचा करोने फराळ. देवाला फराळ आवडतो. फराळ दिवाळीत होतो ना तयार. मग देव जर भक्ताच्या घरी आला तर काय फराळ करतो. पहिला मीपणा, माझेपणा, संचित प्रारब्ध क्रियमान कर्म, विषय वासना, संपत्ती विपत्तीचे भोग, हे सगळं परमात्मा अपहरण करतो. का, त्याचा स्वभाव आहे. तो का म्हणे हरी काही वरोनी दिवरी. कोणताही विकार जन्माला भविष्यात कारण ठरेल तैसा दे अहंकार नाथिला. हा समूळ जयाचा नाशी लावा. तोच परमात्मा संचला दे अहंकार राहू देत नाही. मी माझी ऐसे आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्याशी जाण निरंतर. कैसे अज्ञान्याने नेले आपणही वस्तू देऊन गेले. ऐसे जाणनी विन उरले जाणते जे. परमात्मा काही राहू देत नाही. तो का म्हणे हरी काही वरोने देवरी. जर शिल्लक राहिलं काम कर्म अविद्या तर जन्म आहे. परमात्मा काम कर्म अविद्या शिल्लक राहू देत नाही. म्हणून त्यांची सरली एरधार. मनुष्य देहाला आल्यानंतर परमार्थाचा व्यापार सफळ झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदान विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी. मी काही शिल्लक नाही ठेवलं बरं, सगळ्या पदाचा अर्थ केला. काही उरोने देऊ, काही उरोने देवरी त्यांची सरली धार झाला सफळ व्यापारी यथामती यथावकाश. ज्ञानोबाऱ्यांचं हे असणारं प्राचीन ठेव्याचं मंदिर जे आपल्या भाग्यानं आपल्याला मिळालं आहे, जतन करणं संवर्धन करणं हे आपल्या हातात आहे. पूर्वजांनी याकरता कष्ट सहन केले आणि ते आपल्याला मिळालं आहे, ज्यांच्यामुळं आपल्याला हा परमार्थाचा अपूर्व अलौकिक आनंद ग्रहण करता येतोय आज या ठिकाणी. असे वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तीपरायण बनशी महाराज तांबे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा मोठ्या मनाने आदरणीय हरिभक्तीपरायण श्री देवीदासजी महाराज मस्के यांच्या माध्यमातून मिळाली. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांच्या आपणा सर्वांच्या चरणारविंदी सर्वांच्या अंतकरणस्थ असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघामध्ये काही अनुचित अयोग्य शब्द निघाला असेल, आई वडिलांच्या अंतकरणाने क्षमा करा. कीर्तनाच्या शिस्तीकरता सुद्धा मला माहिती आहे एखादा माझा कठोर शब्द निघून गेला असेल, पण आमच्या जीवनामध्ये पहिलं प्राधान्य कीर्तनाला, ज्याला आपण प्रायोरिटी म्हणतो, फर्स्ट प्रायोरिटी कीर्तन. तेथे असे देवोबा हे आपण पाळलं पाहिजे. तरी एखादा शब्द निघून गेला असेल क्षमा याचना करतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय बोलिलेले कुर्वे वेडी वाकुडी उत्तरी महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञान. बनशीबाबांच्या 31व्या पुण्यतिथी निमित्तानं हा जो अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजलेला आहे. आजच्या या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा ज्ञानेश्वरीचे उपासक हरिभक्तीपरायण आदरणीय ज्ञानेश्वर माऊली महाराज कुऱ्हाडे आळंदी देवाची यांनी संपन्न केलेली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे त्यांना अनंत धन्यवाद देऊया. आणि महाराजांना मी विनंती करतो की संस्थानतर्फे होणारा छोटासा सन्मान त्यांनी स्वीकारावा, माऊलींनी त्यांचा सन्मान करावा.